नमस्कार, तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज महाशिवरात्रीनिमित्त आपण आज उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात आलोय। तर आज भाविकांची गर्दी पाहायला मिळते। त्याचबरोबर आज महादेव मंदिरामध्ये कोणत्या पद्धतीने पूजा मांडण्यात आली आहे आणि भाविकांची गर्दी चला तर आपण पाहूया। महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ महादेव मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। त्याचबरोबर आज उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पहाटे 6 वाजता अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर काकड आरती संपन्न झाली। दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी व प्रसादाचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर रावणेश्वर मंदिरात देखील भाविकांची अरोट गर्दी पाहायला मिळाली। दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंडप घालण्यात आला होता। भाविक लोकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले। आज महाशिवरात्रीनिमित्ताने भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। महादेव मंदिरात तुम्ही पाहू शकता भाविक लोकांची फार गर्दी आहे। त्याचप्रमाणे आज सकाळी अभिषेक घालण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे लोकांना प्रसाद वाटप सुद्धा करण्यात आले। अशा पद्धतीने महादेव मंदिरात तुम्ही बघू शकता भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। तर पाहू शकता तुम्ही सर्वत्र महादेव मंदिरापास आसपास भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। भाविकांची गर्दी देखील खूप पाहायला मिळते। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।